अमरावती जिल्ह्यात 80वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला। जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी आशिष शेरेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी उपजिल्हाधिकारी, विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। ध्वजारोहणानंतर जिल्हाधिकारी आशिष शेरेकर यांनी उपस्थितांना तसेच जिल्ह्यातील नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या। विविध क्षेत्रात उल्लेखनीय आणि उत्कृष्ट कामगिरी करणारे अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी तसेच नागरिकांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करून गौरव करण्यात आला। दरम्यान अमरावती येथील विभागीय आयुक्त कार्यालयात शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण सोहळा पार पडला। यावेळी खासदार अनिल बोंडे यांच्यासह लोकप्रतिनिधी, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संस्था, अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला। यावेळी बोलताना मंत्री दादा भुसे यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी ई-KYC पूर्ण करण्याचे आवाहन केले। तसेच शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणीची नोंदणी करावी, माती व पाण्याचे संवर्धन करावे असेही त्यांनी सांगितले। केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ अधिकाधिक सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासनाने प्रभावीपणे प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले। स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने अमरावतीत प्रशासनाच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्यांचा गौरव करण्यात आल्याने कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले। ब्युरो रिपोर्ट MB न्यूज, महाराष्ट्रातील बातमीपत्र, अमरावती। अधिकाऱ्यांना नमस्कार, जय हिंद। आज भारताचा स्वातंत्र्य दिन, आज 79व्या स्वातंत्र्य दिनाच्या मी सर्व अमरावतीकरांना जिल्हाधिकारी या नात्याने प्रशासनाच्या वतीने व शासनाच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांना आवाहन करतो की आजच्या या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आपण जे नशामुक्त भारत बनवण्याचं जे स्वप्न पाहिलेलं आहे आणि जे जलसंधारणाचं जे स्वप्न पाहिलेलं आहे, या दोन्ही जे आपल्या मोहिमा आहेत याला सर्व अमरावतीकरांनी चांगल्या पद्धतीने साथ द्यावी व नशामुक्त अमरावती व सर्व जलसंधारण युक्त अमरावती अशा पद्धतीने आपण अमरावती घडवण्यासाठी आपलं सर्वांनी सहकार्य द्यावे, एवढंच मी आपल्याला या प्रसंगी सांगेन। आणि या देशप्रेमाने भरलेल्या या वातावरणामध्ये आपण आपल्या घरी जो हर घर तिरंगा हा जो माननीय पंतप्रधान महोदयांनी आपल्याला दिलेला एक मंत्र आहे, या हर घर तिरंगा या कार्यक्रमाचं पण आपल्या घरोघरी त्या ठिकाणी आपण पालन करावं, हे सुद्धा मी आजच्या या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आपल्याला सांगेल। आपल्याला पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून शुभेच्छा। भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या मी आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो। ज्या महान आत्म्यांनी स्वतःच्या प्राणाचं बलिदान देऊन हे स्वातंत्र्य आपल्याला मिळवून दिलं, त्या सर्व महानुभावांना मी आपल्या सर्वांच्या वतीने आदरांजली व्यक्त करतो। मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये ज्या कष्टातून आपल्याला हे स्वातंत्र्य मिळालेलं आहे ते अधिक रुंदीगत करणं, आपल्या देशाचा सर्वांगीण विकास करणं, आपल्या भारताला महासत्ता बनवणं, हे जे काही आपल्या देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं स्वप्न आहे, त्यासाठी आपण सर्वजण काम करूया। आजच्या दिवशी काही चांगले संकल्प त्या ठिकाणी करण्यात आलेले आहेत। शिक्षणाच्या संदर्भातले आहेत, पाणी वाचवा, माती वाचवा या संदर्भातले आहेत, नशामुक्तीपासून दूर राहा या संदर्भातले आहेत, शिक्षणाच्या संदर्भातले आहेत। हे सर्व संकल्प पुढे नेण्याचं काम आजच्या या शुभ दिवसाच्या निमित्ताने आपण सर्वजण करूया।